माऊली आता 2 दिवस त्रास होतोय. एवढे दिवस नाही ना, आता संपत आलं. आपल्या 2 दिवस त्रास बसायला होत नाही. कोणावरचं काय खाल्लं ना? नाही, ती कोणाच्या घरी जायचं शुभे बेटा बसायलाच होत नाही. जसं बस कालपासून होता, आज जास्तच झालं. ते किती महिने झाले? आता 25 तारखेला 3 महिने. पुढे काय मला अडचण येतात बसायला नाही. आता एवढं संपत आलं, सगळं केलं तिने आणि आता बाबू असो काय घाबरू नको. नाचणीची भाकरी खाते आणि ते लाल खाते. बाकी काय नाही. पहिल्यासारखं काय त्रास नाही. पहिला नाही. आता हे 2 दिवसच त्रास व्हायला लागला. याच्या आधी मला ठीक होता. आहे. मग ते आणि थोडं शरीर असं एकदम वीक झालंय. बाबू शरीर ढिलं ह्या कारणामुळे, कारण तुम्ही 3 महिने पाळले. खाणं पिणं नाही तर त्रास होणार. ठीक आहे. ते काय बाहेरचं काही नाही, ते खाणं पिणं नाही म्हणून ते तसं होतं. तर दिले तुम्ही आई काय करणार, ती फक्त नावाला ताकद तुम्ही देताय ना तिला. आता एवढा त्रास नका देऊ, आम्हाला नाही समजून बघायला तिला. ठीक आहे. किती आता 25 तारखेला 3 महिने थांबले. ठीक आहे. मग 25 नंतर माझ्या एकदा येऊन मला येऊन भेट, मग मी सांगेन कधीपासून सुरू करायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी सांगेन, त्याच्यानंतर मग बाळासाठी प्रयत्न कर. ठीक आहे. हो आणि झालं. आज एकदम शरीर एकदम हे झालं. आता आली ना दरबारात मग सर्व होईल. काय घाबरू नये. सगळं करून देईल राहील. ठीक आहे. बाकी बाकी सर्व व्यवस्थित. बाबा सगळं व्यवस्थित आहे. काय घाबरू नको रे. ठीक आहे. 2026 मध्ये तू पण घेऊन येशील बाळ. तुमचा आशीर्वाद. बस तेवढंच पाहिजे. माऊली एक प्रश्न होता मला. बोल. आता भाऊ वाढला, गेल्याच रविवारी 21 तारखेला 1 महिना होतो. हा मला बोलीच्या देवने सांभाळते. आता त्याचं कोणीच नाही. हा तर मी ब्राह्मणाला पण विचारणार, कारण माझ्या मुलाने छोट्या मुलाने अग्नी दिला. अंतिम संस्कार मला चौकीतून फोन आला म्हणून मला माहिती आहे. माझा फोन आवाजमध्ये गेला. पण अशी काहीच संबंध नव्हता. तर मला कळलं, मी तर त्याला लहानाचा मोठा केला ना माऊली, तू ताकद घेतला त्याचा देव सांभाळायचा. मग आता मी आता सगळं अंतिम संस्कार वगैरे केलं माझ्या मुलाचा. 12वा केलं, 10वा केलं, 12वा केलं. तर म्हटलं त्याचा देव सांभाळणार. आता त्याचं कोण नाही, मी तिचं विसर्जन करणार आहे. ते तू आपलं मान्य करून दे, कारण आता माझी ताकद नाही तुला सांभाळायचं. त्याची बायको कुठं कुठे आहे काय म्हणत, त्याची कोणाचंच काय करता नाही. आणि तिने पण कधी शोध घेतला नाही की मला गुरुदेव कुठे, मला नवरा कुठे, काय कधी त्या बाईने शोध नाही घेतला. आणि ह्याने पण कधी मला सांगितलं नाही. हा मला 8 तारखेला त्याने फोन केला, बाई मला बरं नाही. म्हटलं बाबा येऊ नको, माझ्या घरी प्रॉब्लेम. एवढंच माझी चुकी झाली आहे. आणि तो गेला, तो कायमचा गेला. माऊली मला सोड, परत मला तोंड टाकायला आलं नाही. एकच भाव त्याला मी लहानाचा मोठा आई बाप्पा सगळं केलं. आई बाप्पाची माया केली मागणी त्याला. आज माझ्या पाठीच तो कोणच नाही. मला बाहेर कसलं राहिलंच नाही माऊली. आता त्याचा देव मी विसर्जन करणार आहे 6 महिन्याने. ती कोण बांधून घ्या, कारण आता माझी ताकद नाही थोडं करायची. माझ्या नवऱ्याने पण खूप त्याला समजवलं, मुलांनी समजवलं, पण तो नाही ऐकला. आई देव विसर्जन म्हणजे काय करणार? पाण्यात सोडणं, वाहत्या पाण्यात भद्रा करून शांत करून त्यांची त्यांना पाण्यात सोडून का होणार? माऊली मी नाही करू शकत ते. त्याचा देव मी कोण नाही पोचू शकत. कारण त्याचं कोण असतं, मुलगा असता तर मी सांगितलं तर बाबा तुझा वारीसदार आहे कोण तरी, मी करेन. आता माझी सासरची सगळीच मला सांगतात तू ते पाण्यात तू विसर्जन कर, माझ्याकडून शांती कर. तर माझा नाईला जाईल. ठीक आहे. बाबू तू असं म्हणतेस ना की त्याच्या घरात जे काय होतं, काय पण होतं, ते तू पाण्यात टाक. बरोबर.
तू तुझ्या घरात जे पोचते ते काय? माझी कुलस्वामिनी आणि मायाची कुलस्वामिनी एकच आहे. मानते मी आई. पण पण आई सासरच्या पुढे मी जाऊ शकत नाही. ठीक आहे, कर विषय. मग मी त्यांच्या मूर्तीचं विसर्जन करेन. ती तर माझ्या मनातच राहणार ना आई, शेवटपर्यंत माझ्या संगातीच राहणार. कारण लहानपणापासून ती माझ्या संगाती आहे. ठीक आहे, माते. ते गोड मानून तू घे आई. मला परत त्याच्यात गुतवू नकोस माहेरच्या देवामध्ये. माझं सासरचं आहे तेवढं माझं लक्ष. ठीक आहे, माते. श्रद्धे स्वीकार करा. कारण 2 बहिणी आहेत, त्यांचा काय संबंध नाही त्याच्याशी. आल्या बाबू एक अट. हा वर्षात एकदा तिला एक वेळी तरी अर्पण कर. हा मी ते करेन. माझ्या घरात करेन ना मी, तिला पण देईन. ठीक. मी नाही म्हणत मी तिला विसरेन. कारण ती सांगते हा नाही, मला त्याची पूर्ण खात्री आहे. ठीक आहे, माते. श्रद्धेने दे तुला. नक्की देशील? हा नक्की. मी नवरात्रीत माझ्या कुलस्वामीला पर्यंत तिची पण नावची ओटी काढेन. माझा जीव आहे तोपर्यंत. पुढे मी नाही त्याची भावाली देत ना. ठीक आहे, माझा जीव आहे तोपर्यंत मी करेन. ठीक आहे. तू आहेस तोपर्यंत कर सेवा. हा ठीक आहे. तू गेल्यानंतर ती न तुझ्या सुनेला त्रास देणार, न पुढे बस कोणाला. एवढंच मला आणि बाबू ती आता पण कोणाला त्रास नाही देत. मला माहिती आहे. आम्हाला दोघांना नवरा बायकोंना माहिती आहे. पण आताही सगळ्याच्या प्रमाणे मला चाललं पाहिजे ना. ठीक आहे, काय हरकत नाही. काय आता सगळेच मला बोलायला लागले, आता तू त्याचा देव कसा पुजते, त्याचं कोण आहे, तू कशावर काय करणार. आता जगाच्या रीतीप्रमाणे आई मला वागावं लावणार. ठीक आहे, काय हरकत नाही. तू आपलं राग नको मानू आई. मी तुझ्याकडे सदर बसत. काय राग नाही रे ना. जा, काय हरकत नाही. आणि बाबू घरी गेल्यावर सगळं बंद आहे. सगळं बंद. आणि हे कपाळामध्ये नुसते खाज उठते, डाग उठतात. हळदी कुंकू लावून नाही देत मला. काय मला मानलाय तेवढा फक्त मला वाटतं बरं आहे ते आहे. पुन्हा बाहेरला करायचं ते होते, एनर्जी होते. आता इथे कसली कुंकवाची एनर्जी. बेटा, खूप खूप. झालं तर आमच्याकडे घरात सगळा लागोपाठ झाले. आमच्या आधी भाचा वारला, दिवाळीच्या पाडाला जाऊबाई तुला आते जाऊबाई वारली. आणि आपल्या देव दिवाळीच्या दिवशी मावशी सकाळी वारली आणि दुपारी 2:30 वाजता माझ्या भावाचा फोन. एका दिवशी सगळं. मेसेज केले त्यांना. बाबू हे कालच्या बुधवारी यायची खूप इच्छा होती. 4 जण आहे त्यामुळे नाही येतात. दोघींना सगळं व्यवस्थित. ठीक आहे. आणि लास्या गुराचा माऊली नारळ तो पाण्यातच विसर्जन करतात ना. हा ते, हा. एकदा पण का कोणाकडे गेली तर चालेल. लास्टच्या गुरुवारी हो, जाऊ ना. जाऊ. नाही विचारते दुसऱ्यांच्या घरी जाणार. दुसऱ्यांच्या घरी न जायचं म्हणजे ना, दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी पण पिलं तुला. मी कोणाच्या दरवाज्यात पण नाही जात. 3 महिने झाले कोणाच्या सगळेजण बोलतात काय सुनबाई येत नाही. नाही. आपल्याकडनं चुकी नाही, काय खूप चांगली. होतात. हा, खूप चांगली गोष्ट आहे की तू सगळे सतर्क बोलतात राहिलीस. सासूने मना केली काय, सासूने सर्व विचारतात. हा बोल मना केली, ती डाईट वर तिला ठेवलेली आहे तर उद्या पण जाऊ शकते ना. हा. आणि ठीक एक आहे. आहे प्रसादाने खाऊ नको पुन्हा तर त्यावेळेस. आता माझं उद्या माझ्या मावशीकडे जाणार आहे. हा. म्हणजे तो मला काय विचारत होता तू येतेस काय, तर म्हटलं मी आधी दरबारात उद्या जाते आईकडनं मावशीला परमिशन. कशा- मावशी वारली ना हा. त्यांच्याकडे आवाज द्यायला. अच्छा. तर बाबू हाक मारायला जाऊ शकतो, पण काय खाय खायचं. पियाचं नाही. तर मी म्हटलं की आधी उद्या दरबारात जाते, आईला विचारते, त्यांची परमिशन घेते आणि नंतरच येईन. जर येणार असेल तर मी तुला रात्री सांगते. जाऊन हाक मारू शकते. आता मी गेलीच नाही ना, माझी एकच मावशी. हा. आणि त्याच्यानंतर हे असं झालं दुपारी म्हणून नाही गेली, नाही तर मी 12 वेळा जाणारच होती. किती दिवस झाले मावशी जाऊ?
आता देवदिवाळीच्या दिवशी गेलेली 21 तारखेला. दोघं पण, माझा भाऊ पण मी यांचा सकाळी 7 वाजता फोन आला. यांच्या 13 भावाचा दिवस झाले ना? तेरा दिवस कार्य मग तेच मी म्हटलं विचारते आधी आईना, नंतरच मी येईन. ठीक आहे मग जा, काय हरकत नाही. जाऊन मी येते पण, ठीक आहे. कारण की गेली नाही ना. मी एकच बहिणी आहे, दोन म्हणजे माझ्या आई आणि माझ्या मावशी मध्ये एकच बोलली आहे. ते 3 मुलं आणि आम्ही दोघं जण. ठीक आहे 4 भावांमध्ये माते काय असं अडचण नाही ना. कसली अडचण या 2026 बाळाला घेऊन ये माझ्याकडे. येते तुमच्या आशीर्वादाने येईल. सुखी राहा.